गायरानधारकाचा प्रश्न हा 40 ते 50 वर्षापासून प्रलंबित आहे। जे खऱ्या अर्थानं जे गायरान कसत आहेत, परंतु बरेचसे गायरानधारक असे आहेत की ज्यांना तहसीलदाराकडून आदेश मिळालेले आहेत, तलाठ्याला आदेशित केलेले आहे, परंतु तलाठ्याच्या हलगर्जीपणामुळं काही लोकांचे नावे सातबारा झालेले नाहीत। गायरान त्यांना आत्तापर्यंत त्यांचे सातबारावर नाव आलेलं नाही। तर अशा संदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं जे आज जे मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, त्या सर्वसामान्यांना गायरानधारकांना न्याय मिळवून द्यावा आणि हा उद्देश आता आम्ही कलेक्टर जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा केली असताना जिल्हाधिकारी साहेबांची भूमिकासुद्धा गायरानधारकाच्या बाजूनं पॉझिटिव्ह होती। हे आम्हाला त्यांच्या बोलण्यावरून आणि त्यांना आम्हाला आश्वासन देखील दिलेलं आहे जिल्हाधिकारी साहेबांनं की जे काही प्रकरणं असे आहेत ज्यांना म्हणजे आदेश देऊनसुद्धा त्यांच्या नावाचा सातबारा झालेला नाही, त्या सातबारा आम्ही मिळवून देण्याचा प्रथम प्रयत्न करू। आणि जे काही 1990 आता 2000 तिथं कसं आहे 12 जुलै 2011चा हे दाखवतात एक काय ह्याचा हे आहे म्हणून काय आज सुप्रीम कोर्टाच्या यानं जे हे दिले त्यांना निर्देश दिलेले नाही सुप्रीम कोर्टानं सर्वोच्च न्यायालयानं, परंतु मार्गदर्शन तत्त्व मांडलेले आहेत। आणि या मार्गदर्शन तत्त्वाच्या आधारे महाराष्ट्र शासनानं 12 जुलै 2011 रोजी एक GR काढला आणि त्याच्यात स्पष्ट असलेलं की जे की गायरानधारक आहेत, परंतु त्याच्यामधलं पॅरा 4मध्ये हा पॅरा 4 कुणीच वाचत नाही। त्यात पॅरा 4मध्ये असलेलं की हे वगळून याच्या अगोदरचे जे अतिक्रमण असतेलं 1990च्या अगोदरचे हे वगळून तुम्ही हे नियम लागू करावेत। तर या संदर्भात जालना जिल्हाधिकाऱ्यानं 2006मध्ये 47 लोकांना गायरानीचे सातबारावर त्यांचे नावं घेतली, नोंद घेतली। तसंच हिंगोली जिल्ह्यात देखील तिथल्या जिल्हाधिकारी आमचं एवढंच म्हणणं आहे की जालना हिंगोली हे मराठवाड्याच्या बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर नाहीत, तर मग परभणी जिल्ह्यावरच अन्याय का? यासाठी आमचं आजचं जे आंदोलन होतं आणि आम्ही सविस्तर मांडणी जिल्हाधिकारी महोदय यांच्यासोबत केलेली आहे आणि जिल्हाधिकाऱ्यानं सुद्धा आम्हाला म्हणजे पॉझिटिव्ह त्यांची भूमिका जी आहे ती आमच्यासमोर मांडलेली आहे, आश्वासन दिलेलं आहे। या प्रकरणामध्ये जिल्हाधिकारी स्वतः इंटरेस्ट घेऊन आणि ते महाराष्ट्र शासनाला कळवूनसुद्धा म्हणले की आम्ही या प्रकरणात असे जे पहिले काही घटना घडलेल्या आहेत त्या घटनेला अनुसरून आम्ही अशा पद्धतीची कारवाई करू आणि गायरानधारकाला लाभ कसा देता येईल याचा आम्ही निर्णय योग्य पद्धतीने घेऊ, अशा पद्धतीचं कलेक्टर जिल्हाधिकारी साहेब परभणी यांना आदेश म्हणजे आश्वासन दिलेलं आहे।